उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजगुरुनगर, चाकण, आळंदी या ठिकाणी सभा होतील, तर एकनाथ शिंदे यांची जुन्नर आणि चाकणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची आळंदीमध्ये सभा पार पडणार आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकींचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून आज तीनही नेत्यांच्या तोफा खरं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात धडकणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीन ठिकाणी सभा होत आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चाकण या ठिकाणी रोड शो होत आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आळंदी या ठिकाणी सभा होत आहे। आपण जर विचार केला तर या तीनही नेत्यांच्या तोफा धडाडणार आहे आणि प्रामुख्याने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। आमदार साहेब, माजी आमदार साहेब, तुमच्या समोर खरं तर या तिन्ही नेत्यांच्या आज तोफा धडाडणार आहे। तुमचे नेते सुद्धा या ठिकाणी आज येणार आहेत। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु स्थानिक पातळीवर आमची युती होऊ शकलेली नाही। तीनही पक्षांनी ठरवलं की आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निवडणूक लढवायची संधी दिली पाहिजे, कारण जर युती झाली तर बरेच चांगल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागतं। आम्हाला खात्री आहे 100% की या तीनही नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार निवडून येतील आणि तीनही नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल। हेमंत चापुडे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे।